2019ला केला तोच प्रयोग आता 2026ला शिंदे करतायत. त्यावेळी ते प्रयोग करणारे होते ठाकरे आणि आता तो प्रयोग करू पाहतायत ते एकनाथ शिंदे. फसले तर कायमचे फसतील आणि जर यात जिंकले तर मग कायमचे तरतील. सध्याच्या घडीला दोन दगडींवरती पाय ठेवणं शिंदेंच्या अंगलट येणार असलं तरी राजकारणामध्ये सगळं काही माफ असतं या तत्वावरती शिंदे राजकारण खेळू पाहतायत. ठाकरेंचा एक मास्टर स्ट्रोक आणि फडणवीसांची त्या टाळीला टाळी शिंदेंचं अख्खं राजकारण संपवू शकते. अर्थात जर आणि तरच्या गोष्टींवरती आधारित हा व्हिडिओ नक्कीच नसणार आहे. पण जर शिंदे 29 नगरसेवकांच्या जीवावरती महापौर पद किंवा महत्वाची खाती मागत असतील तर मग 89 नगरसेवक निवडून आणणारा भाजप शून्य ठरतोय आणि त्यामुळे आपला महापौर व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे. देवाच्या मनात असेल तर आपला महापौर नक्कीच होईल. यातील देवाच्या मनात हे उद्धव ठाकरेंचं वाक्य कोट अनकोट आहे. कारण उद्धव ठाकरेंना जो देव आठवलाय तो नेमका कोणता देव? स्वर्गातील इंद्र की महाराष्ट्रातील देवेंद्र? हा मुद्दा अजून क्लिअर झालेला नाही. परंतु ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी भाजपला ताणून धरलंय त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना आठवलेला देव कोणता हे राजकीय समज असलेल्यांना मात्र एव्हाना नक्कीच माहिती झालेलं आहे. मुंबईतील आपली ताकद ही एकनाथ शिंदेंपेक्षा नक्कीच जास्त आहे हे उद्धव ठाकरेंनी आपले 65 नगरसेवक निवडून आणत स्पष्ट केलं. 40 आमदार गेले, पक्ष गेला, चिन्ह गेलं. एवढंच काय तर ऐन मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर तब्बल 60 माजी नगरसेवक पळवून नेले. एवढं सगळं असतानाही उद्धव ठाकरेंनी आपले 65 नगरसेवक निवडून आणत मुंबईतील आपली उपयुक्तता शिंदेंपेक्षा कशी अधिक आहे हेच सिद्ध केलं. त्यामुळे ठाकरेंचंच आता शिंदेंची बार्गेनिंग पॉवर संपवतायत की काय असा प्रश्न यातून निर्माण झालाय. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टाकलेल्या जाळ्यात आता तेच अडकून पडतायत की काय अशी स्थिती सुद्धा निर्माण झाली. कारण ज्या भाजपने उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी एकनाथ शिंदेंना ऍक्टिव्ह केलं होतं आता तीच भाजप पुन्हा एकदा शिंदेंवर दबाव आणण्यासाठी उद्धव ठाकरेंना जवळ करणार का असा प्रश्न निर्माण झालाय. थोडक्यात काय तर तंगडीत तंगडी अडकवून महापौर पदाची रेस जिंकण्यासाठी भाजप, उद्धव सेना आणि शिंदे सेना धावत सुटल्याचं चित्र सध्या राजकारणात दिसतंय. सध्याच्या राजकारणाचा बारकाईने अभ्यास केला तर आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. ती काय माहितीये? भाजपमध्ये एकनाथ शिंदेंविरुद्ध एक सुप्त लाट निर्माण झालीय. या लाटेवर स्वार होऊन भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, नवी मुंबईतील भाजपचे नेते गणेश नाईक, ठाण्यातील निरंजन डावखरे तसेच संजय केळकर यांनी एकनाथ शिंदेंची चांगलीच कोंडी केल्याचं दिसून येतं. महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई पाठोपाठ ठाण्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील तणाव वाढल्याचं दिसून येतं. जरी हे दोन्ही पक्ष महायुतीचा भाग असले तरी सुद्धा स्थानिक पातळीवर पदांच्या वाटपांवरून दोन्ही पक्षांचा संघर्ष टोकाला गेल्याचं काही दिवसांपासून दिसून येतं. ठाणे महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 75 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं. असं असताना भाजपने ठाण्याचे महापौर पद 2 वर्षांसाठी आपल्याला मिळावे अशी मागणी केली आहे. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ही मागणी उघडपणे करून 2 वर्षांसाठी हे पद मागितलं. दुसरीकडे ठाण्यातील एकनाथ शिंदेंचे कट्टर विरोधक आणि भाजपचे आमदार संजय केळकर यांनी भाजपला योग्य मानसन्मान म्हणजेच महत्वाची पदे मिळाली नाहीत तर सत्ताधारी आघाडीत न राहता विरोधी बाकांवर बसण्याची तयारी सुद्धा दाखवली. अर्थात साम नाही तर दाम. महानगरपालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून तिथे शिंदे सेनेनं 2.5 वर्षांच्या महापौर पदाची मागणी केली असल्यानं त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने ठाण्यात जो शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो तिथे आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली. या सगळ्या चर्चा नाहीयेत, फॅक्ट्स आहेत. निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतरही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाच्या घटना घडल्यात. अंबरनाथमध्ये झालेल्या वादात भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी केल्यानं महायुतीतील विशेषतः भाजप आणि शिंदेंमधील शीतयुद्ध पुन्हा एकदा डोकेवर काढतंय. दुसरीकडे महापालिकांच्या निवडणुका ऐन भरात असताना भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये क्रॉस लागू नये शेवटी मुख्यमंत्र्यांना यात मध्यस्थी करून वाद सोडवावा लागला होता, हेही मान्य करावं लागेल. दुसरीकडे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांनी तर एकनाथ शिंदेंची उघड कोंडीच केली होती. त्यांनी चक्क ठाण्यात जनता दरबार सुरू करून शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान दिलं होतं. तसेच महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा टांगापलटी आणि घोडे फरार करण्याचा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला होता. एकीकडे भाजपसोबत युतीत असलेल्या शिंदेंना भाजपच्याच नेत्यांकडून होणारा टोकाचा विरोध बघता शिंदेंची उपयुक्तता संपली आहे का असाच प्रश्न निर्माण होतोय. मुंबईत शिंदे गटाने केलेल्या महापौर पदाच्या मागणीमुळे भाजपने ठाण्यात शिंदे गटाची कोंडी करण्याचा पवित्रा घेतल्यानं एकमेकांविरुद्ध शहकाटशहचं पॉलिटिक्स सुरू झालंय. भाजप आणि शिंदे गटात महापौर पदावरून वादाची थिणगी पडलेली असताना तिकडे उद्धव ठाकरेंकडून सुद्धा बंद दाराड भाजपशी बोलणी सुरू असल्याच्या वावड्या उठताना दिसतायत. थोडक्यात
जे शिंदे करू पाहतायत त्याला चेकमेट करण्यासाठी सुद्धा हा डाव केला जाऊ शकतो. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यानिमित्त त्यांच्यावर उधवलेली स्तुतीसुमने सांगतात की सेकंड फॅक्टर म्हणजे ठाकरे, जो भाजपचा बी प्लॅन होऊ शकतो. उद्धव ठाकरे हे भाजपला जवळ करण्याच्या तयारीत आहे. इन दी अदर हँड ठाकरे हे भाजपला जवळ करत असले तरी सुद्धा आपल्याला महापौर पद मिळणार नाही हे त्यांनाही चांगलं माहिती आहे. किमान उपमहापौर व काही महत्त्वाची पदे पत्री पाडून शिंदेंना मुंबई पालिकेतील सत्तेपासून लांब कसे ठेवता येईल यासाठी ठाकरे गट नक्कीच प्रयत्न करतोय. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना बाजूला करत भाजपसोबत युती केली त्याचाच कित्ता आता उद्धव ठाकरे गिरवणार का, असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. उद्धव ठाकरे यांच्या हातून मुंबई महापालिकेची सत्ता गेल्यामुळे त्यांचं भविष्यातील राजकारणच संकटात सापडलंय. मुंबई महानगरपालिका कधी काळी शिवसेनेचा श्वास होती, आता ती भाजपच्या ताब्यात आलीय. पालिका निवडणुकीत ठाकरेंचा सपाटून पराभव झालेला नसल्यानं अजूनही मुंबईतील मराठी माणूस हा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा असल्याचं चित्र दिसून आलंय. आणि हीच वेळ साधून जर फडणवीस आणि ठाकरे जर जुळवून घेतायत तर मराठी आणि अमराठी दोन्ही मतांचा टक्का आपल्याकडेच राहतोय, तर दुसरीकडे तब्बल 96 जागा लढूनही शिंदेंना केवळ 29 जागांवरच आपले नगरसेवक निवडून आणता आले आहेत. त्यामुळे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. शिंदेंच्या पराभवाची कारणं काही असली तरी सर्वाधिक चर्चा मात्र ठाकरेंच्या 65 नगरसेवकांचीच होताना दिसून येतेय. त्यामुळे राज्यात व देशात काहीही सत्ता समीकरणं असली तरी मुंबई महापालिकेत मात्र भाजप आणि ठाकरे यांच्यातील युतीची शक्यता नाकारता येत नाही. ही युती घडवून आणण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरेच पुढाकार घेत असल्याची चर्चा सुद्धा पडद्याआड रंगताना दिसतीये. निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंचा हात हातात घेऊन उद्धव ठाकरेंनी ठाकरे ब्रँडला जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यात त्यांना पाहिजे तेवढं यश आलेलं नाही. किंबहुना उद्धव ठाकरेंना जेवढा प्रतिसाद मराठी माणसांचा मिळाला तेवढा राज यांना सुद्धा मिळाला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे मनसेला किती काळ सोबत ठेवणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे. त्याऐवजी 2 पावले मागे होऊन भाजपशी कॉम्प्रोमाइज करून मुंबईपुरता का होईना सत्तेला चिकटून राहण्याचा जर उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असला तर शिंदेंना दाबता येऊ शकतं. पण प्रश्न असा आहे की मग ठाकरेंमागे उभे राहिलेले 65 नगरसेवक त्यांचे राहतील का? मराठीचा मुद्दा जिवंत राहील का? जे 65 नगरसेवक मराठीच्या मुद्द्यांवरती निवडून आणले, राज ठाकरेंनी ठासून आणि घासून दोन्हीकडूनही मॅच लढवली, त्यावरती प्रश्नचिन्ह लागेल. अंदाज सांगतोय की ठाकरे तसं करणार नाही, पण शिंदेंना थोपवण्यासाठी काही करायची वेळ आली तर ते करतील आणि त्यांच्या मतदारांना सुद्धा ते पटेल. आता या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.